नमस्कार मंडळी, मराठी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवणार आहे अंडा बिर्याणी। झटपट बनणारी अशी रेसिपी आहे। तर चला साहित्य बघूया। सगळ्यात आधी आपण साहित्य बघू। 4 कांदे घेतले आहेत, कोथिंबीर घेतली आहे, पुदिना घेतला आहे, कढीपत्त्याची पाने घेतली आहे, आलं लसूण घेतला आहे, खडे मसाले घेतले आहेत। खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, 1 मोठी विलायची, 4 काळी मिरी, 2 लवंगा आणि शहाजिरे। 1 टोमॅटो घेतला आहे, 1 खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे। चला मग आता बिर्याणीसाठी लागणारे मसाले बघूया। लाल तिखट घेतला आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद घेतली आहे, 2 चमचे बिर्याणी मसाला, दही आणि चवीनुसार मीठ घेतला आहे। मी 6 ते 7 अंडी घेतलेली आहेत, ते उकडून घेतले आहेत। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार अंडी घेऊ शकता, तुम्हाला हवे तेवढी अंडी घेऊ शकता। त्यानंतर तांदूळ घेतला आहे, तांदूळ बासमती राईस घेतला आहे। तुम्हाला आवडत असेल जो तुम्ही वापरत असाल तो तुम्ही तांदूळ घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ घ्या। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी हे 4 कांदे उभे चिरून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो चिरून घ्यायचा आहे बारीक। आणि हे राहिलेले हे मसाले, खडे मसाले, खोबरं, पुदिना, कोथिंबीर आणि आलं लसूण यांचं वाटण करून घेऊया। कढीपत्ता फोडणीला घालूया। वाटणासाठी खोबरं चिरून घ्यायचे, असे तुकडे करायचे खोबऱ्याचे। त्यानंतर लसूण आणि आल्याचे तुकडे। हे घेतलेले खडे मसाले आहेत, त्यामधली ही मोठी विलायची, लवंगा, काळी मिरी आणि हे 2 तुकडे दालचिनीचे आणि शहाजिरे हे वाटणासाठी घालायचे। आपण ही कोथिंबीर निवडून घेतलेली आहे, त्यातली अर्धी कोथिंबीर आणि अर्धी पुदिन्याची पानं आहे ना, ही वाटणासाठी घालायची। आता ह्याचं आपण वाटण करून घेऊया। आपण आता कांदे चिरून घेऊ। कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे, अशा प्रकारे उभा चिरायचा आहे कांदा। 4 कांदे आपले चिरून झालेले आहेत। आता टोमॅटो चिरून घेऊ। आपण 1 टोमॅटो घेतलेला आहे, तो चिरून घेऊ। अशा प्रकारे बारीक टोमॅटो चिरून घ्यायचा। टोमॅटो चिरून झालेला आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। अंडा राईस आपण आता कुकर मध्ये बनवणार आहे, त्यासाठी कुकर घेतला आहे। कुकर गरम झालं की त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालू। आता आपण कुकर मध्ये 4 चमचे तेल घालू। आपलं तेल टाकून झालेलं आहे। आपलं तेल पण गरम झालेलं आहे। फोडणीसाठी आपण तेजपत्ता आणि कढीपत्त्याची पानं घालायची। त्यानंतर कांदा घालायचा। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा आपला चांगला लाल झालेला आहे, चांगला भाजलाय। आता आपण टोमॅटो टाकायचा। टोमॅटो छान परतून घ्यायचा। कांदा टोमॅटो चांगला परतून झालेला आहे। आता हे वाटण केलेलं आहे ते आपण त्यामध्ये परतायला घालायचं। मसाला चांगला असा परतून घ्यायचा आहे। मसाला परतताना आपण जे मसाले घेतले होते ते आता त्यामध्ये घालू। चवीनुसार मीठ,
लाल तिखट, हळद आणि बिर्याणी मसाला. आता मसाले सगळे मिक्स करून परतून घ्यायचे ते. मसाल्याला रंग येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर हे दही घेतलं आहे ते मसाल्यामध्ये घालायचं. दही घातल्यानंतर मसाला चांगला परतून घ्यायचा. तांदूळ धुवून घेतलेले आहे ते आता मसाल्यामध्ये घालायचे. तांदूळ आता मसाल्यात मिक्स करून घेऊया. आता आपण तांदूळामध्ये पाणी टाकून घेऊ. प्रमाणानुसार पाणी घातलेलं आहे. आता त्यामध्ये वरतून अंडी सोडायची. अशा पद्धतीने अंडी टाकायची. अंडी आपण टाकलेली आहेत. आता वरून जे कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने ठेवली होती ती चिरून घालायची. अंडी आपण शेवटला घातली आहे जेणेकरून ते फुटणार नाहीत. आता आपण कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या काढू. अशा प्रकारे आपली अंडा बिर्याणी तयार आहे. खूप छान वास सुटला आहे बिर्याणीचा. आपल्या बिर्याणीला रंग पण खूप छान आला आहे आणि चवीला पण खूप छान झाली असणार. तयार आहे आपली गरमागरम अंडा बिर्याणी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.